रोमिंग टूर्स पर्यटन आणि दर्शन यात्रा सेवा. रोमिंग टूर्सने आयोजित केलेल्या नरसिंहवाडी, आदमापूर आणि कोल्हापूर दर्शन यात्रेची काही अविस्मरणीय क्षणचित्रे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. प्रथमतः रोमिंग टूर्स या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. व्हिडिओ पाहता पाहता आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करावा ही विनंती, आणि व्हिडिओ आवडला की आपल्या प्रियजनांना नक्की पाठवा. चला तर मग आता आपली सफर सुरू करूया. 14 सप्टेंबर 2025 पहाटे आपली टूर पुण्याहून सुरू झाली. पावसाळा थोडा कमी झालेला आणि सर्वत्र हिरवागार निसर्ग असलेला हा कालावधी. आल्हाददायक अशा टुमदार बसेसमधून यात्रेचा प्रवास सुरू झाला. सकाळचा चहा नाश्ता घेऊन सारे पुन्हा ताजेतवाने झाले. साताऱ्याच्या आसपास हायवेवरील हॉटेल शिवनेरी येथील चवदार पोहे आणि चहा सर्वांनी आवडीने मटकावला आणि नवी उभारी घेत पुन्हा पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाले. घाटातील वळणावळणाचे रस्ते, खिडकीतून दिसणारा हिरवागार निसर्ग न्याहाळत भाविक सुखावले होते. गाण्यांच्या वेंड्या खेळत यात्रेकरूंनी प्रवासात थोडी उत्सुकता आणली होती. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडं रिफ्रेश होण्यासाठीच आपली टूर असते. प्रत्येकाच्या कलाकृतीला, सुप्त गुणांना व्यक्त होण्याची, मुक्त होण्याची आम्ही इथे स्पेस देतो. मग कुणी छानसं गाणं म्हणेल, कुणी आठवणीतील गमतीदार किस्से सांगेल, तर कुणी विनोद सांगेल. असा गमतीदार प्रवास सुरू होता. यात नृत्य तर आणखीनच सर्वांच्या आवडीचा विषय. मनाला स्वच्छंदी करत आपल्या आवडीच्या गाण्यांवर भाविकांनी यथेच्छ डान्स सुरू केला आणि टूरचा आनंद आता कणाकणाने वाढू लागला. मनोरंजन, धम्माल करत आमचा प्रवास मजल दर मजल चालूच होता. विविध गाण्यांवरील भन्नाट डान्स प्रवासात अतिशय रंगत आणत होता. इकडे हा हा म्हणता आम्ही नरसिंहवाडीत येऊन पोहोचलो देखील. गाड्या व्यवस्थित पार्किंग करून घेतल्या. भाविकांनी मंदिराच्या दिशेने पदयात्रा काढली. भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात नरसिंह सरस्वतींचे वास्तव्य या ठिकाणी होते अशी आख्यायिका असलेल्या नरसिंहवाडीत, म्हणजेच नरसोबाच्या वाडीत, पंचगंगेच्या किनारी वसलेल्या दत्तपादुका मंदिराजवळ आम्ही सर्व भाविकांना घेऊन आलो. नदीचं अप्रतिम सौंदर्य न्याहाळत आणि स्वच्छ नितळ पाण्याचं तीर्थप्राशन करत रोमिंग टूरच्या यात्रेकरूंनी दर्शनाच्या रांगेकडे धाव घेतली. काही मिनिटांमध्येच दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन झाले. भक्तिभावाने हात जोडले गेले. मनमुराद दर्शन घेऊन नयन तृप्त झाले. दुपारचे 11:30-12 वाजले असतील. यात्रेकरूंना महाप्रसाद घेण्याची सूचना दिली आणि सर्वजण महाप्रसादाच्या रांगेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा दत्तभक्तीचा जागर करत महाप्रसाद वितरण कक्षाजवळ आले. सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. महाप्रसादानंतर जणू पुन्हा सारे रिफ्रेश झाले होते. पेटपूजा झाली होती. शरीराला ऊर्जा मिळाली होती. त्यामुळे सर्वांना पुन्हा एक नवा उत्साह आला होता. दर्शन घेऊन नरसिंहवाडीवरून आता आम्ही पुढे आदमापूरकडे प्रस्थान केले. प्रवास आणि प्रवासातील हलके फुलके मनोरंजन पुन्हा सुरू झाले. पुन्हा डान्सची धम्माल, मौज मजा आणि मस्ती सुरू झाली. आनंद गाणी सुरू झाली. पडदाला जसा पडदाला जसा पडदाला जसा लाजसा फेकला पडदाला जसा लाजसा फेकला पडदाला जसा लाजसा फेकला. या रावजी तुम्ही बस भाऊजी, या रावजी तुम्ही बस भाऊजी, कशी विराखू तुमची महरजी.
ए बस भाऊजी, ए बस भाऊजी. यशोदा बोले बाळ श्रीहरी, तू छेडू नको रे गोकुळ नगरी. काल राधिकेच्या घरी हरी बलगावरी, काल राधिकेच्या घरी हरी बलगावरी, राधा झाली हो भावरी. गाणं वाजवी बासरी, गाणं वाजवी बासरी, गाणं वाजवी बासरी, गाणं वाजवी बासरी. यमुनी आज काना खुश आहे. नको मारू रे कान्हा पिचकारी, माझी रंगानं भिजल नवी साडी. नको मारू रे कान्हा पिचकारी, माझी रंगानं भिजल नवी साडी. इधर दूध दे तेरे खाया, काना पड़ते रे पाया. दही दूध दे तेरे खाया, काना पड़ते रे पाया. का तुरसला तू माझ्यावरी, माझी रंगानं भिजल नवी साडी. नको मारू रे कान्हा पिचकारी, माझी रंगानं भिजल नवी साडी. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. तास 2 तासाच्या प्रवासानंतर संत बाळूमामांच्या पावन नगरीत म्हणजेच आदमापुरात आम्ही दाखल झालो. मंदिर स्वच्छतेसाठी यावेळी 4 दिवस बंद होते, परंतु इथली माती जरी आमच्या कपाळाला लागली तरी चालेल अशी रोमिंग टूरच्या सर्व यात्रेकरूंची प्रबळ इच्छा होती. आणि मग भाविकांच्या श्रद्धेपोटी आम्ही आलो थेट आदमापुरात. संत बाळूमामांच्या मंदिराकडे वळालो. अतिशय देखणे व आकर्षक मंदिर पाहून रोमिंग टूरचे यात्रेकरू सुखावून गेले. संत बाळूमामांच्या मंदिराचे मुखदर्शन झाले, बाळूमामांच्या मूर्तीचे दर्शन झाले. सर्व भाविकांना या भक्तिमय वातावरणात आल्याने वेगळाच आनंद झाला होता. बसचे सारथी देखील म्हणजेच ड्रायव्हर देखील आम्हाला चांगले सहकार्य करत होते. बाळूमामांचे आशीर्वाद घेऊन आता आपली सफर वळाली कोल्हापूरकडे. पुन्हा मौज मस्ती, धमाल आणि कमाल डान्स सुरू झाला. 3.5 शक्तिपीठापैकी प्रसिद्ध असलेले एक पीठ म्हणजेच कोल्हापूर. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविक आता आतुर झाले होते. काही कालावधीतच आम्ही कोल्हापूरमध्ये येऊन पोहोचलो देखील. जवळपास संध्याकाळ झाली होती. बसेस पार्किंगला लावण्याची सूचना देऊन आम्ही भक्तगणांना महालक्ष्मी मंदिराकडे घेऊन निघालो. मंदिरात प्रचंड गर्दी असल्याने मुखदर्शन घेऊन निघण्याच्या सूचना यात्रेकरूंना दिल्या आणि मंदिरात प्रवेश केला. अप्रतिम आणि देखणे मंदिर पाहून यात्रेकरूंचे मन व नयन समाधानी झाले, तृप्त झाले. महालक्ष्मीचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी मुखदर्शन रांगेकडे भक्तगण धावले आणि अंबाबाईचे दर्शन होताच सारे नतमस्तक झाले या करवीरच्या महालक्ष्मीपुढे. एकदिवसीय टूरचा हा 3रा टप्पा होता. कोल्हापूर नगरीतील महालक्ष्मी मंदिर पाहून नयन सुखावले होते. दर्शन घेऊन सर्वजण बाहेर आले. सर्वांनी प्रसाद व इतर खरेदी करत थोडी पेटपूजा करून घेतली. आता आस होती रंकाळा तलावाची, रंकाळा तलाव पाहण्याची. रंकाळा तलावाच्या चौपाटीवर सर्व यात्रेकरूंना घेऊन आलो. अथांग पसरलेले रंकाळ्याचे पाणी आणि त्या पाण्यात चौपाटीवरील पथदिव्यांचे दिसणारे प्रतिबिंब याने रंकाळा तलाव जणू नटला होता. आम्ही सुंदर व अप्रतिम असं रंकाळ्याचं नयनरम्य दृश्य नयनात साठवत होतो. फोटो सेशन, सेल्फी, व्हिडिओ अशा भाविकांच्या मोबाईल संबंधित सर्व इच्छा इथं पूर्ण झाल्या. आम्ही रंकाळा तलाव पुन्हा डोळ्यात साठवत रंकाळ्याचा निरोप घेतला. दिवसभरात प्रवास करत, देवदर्शन करत टूर यशस्वी केली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. 4-5 तासांच्या प्रवासाने आम्ही पुण्यात परतलो. आपल्या रोमिंग टूरचं ब्रीदवाक्यच आहे की आपली टूर आनंद भरपूर, आपली टूर आनंद भरपूर. तसे आमचे यात्रेकरू आपल्या मनोगतातून देखील सांगतात की रोमिंग टूर्स म्हणजे उत्तम नियोजन आणि मनमुराद मनोरंजन. आणि हे ऐकून बरे वाटते. पर्यटन आणि दर्शन सेवा दिल्याचे सार्थक होते.
नमस्कार. रोमिंग टूर्समार्फत आम्ही आलेलो आहोत कोल्हापूर, नरसिंहवाडी आणि आदमापूर या 3 ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं. आज अतिशय सुंदर असं नियोजन होतं आणि जवळपास 2 गाड्या होत्या, 60 लोक होती, तरी पण खूप छान सुंदर नियोजन केलेलं होतं. सकाळी 4:30 वाजता आम्ही निघालेलो. फर्स्ट आम्ही नरसिंहवाडीला गेलो, जाताना नाश्ता केला होता. त्यानंतर नरसिंहवाडीला प्रसाद पण होता, तिथे प्रसाद घेतला. त्यानंतर बाळूमामाचं दर्शन घेतलं आणि सुंदर महालक्ष्मीचं दर्शन, सुंदर अशा नयनरम्य रंकाळा तलावाच्या ठिकाणी आलेलो. आपण सर्वांनी रोमिंग टूरचे जे इतर टूर्स आहेत त्या सर्वांचा लाभ घ्यावा. धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन. मित्रहो, आम्ही फक्त टूर करत नाही तर तुम्हाला रिफ्रेश करतो. आम्ही फक्त टूर करत नाही तर तुम्हाला रिफ्रेश करतो. असंच रिफ्रेश होण्यासाठी रोमिंग टूर्सला नक्की या. दर महिन्याच्या 2ऱ्या रविवारी आपल्या टूर फिक्स असतात. माहिती घ्या आणि अवश्य या. आपल्या चॉईसनुसार ग्रुप टूर्स देखील उपलब्ध. आपलीच रोमिंग टूर्स पुणे. संपर्क 86 37 70 72 57 8637 70 7257. आपली टूर आनंद भरपूर. आपली टूर आनंद भरपूर. चला बॅग भरायला घ्या आणि रोमिंग टूर्सला या. चला बॅग भरायला घ्या आणि रोमिंग टूर्सला या. मनपूर्वक धन्यवाद.